सासू माँ, आज से खाना आप बनाओगी। हाय राम, ये किसका हुक्म है? भूत का। आज से तेरी बहू छुट्टी पर है। सासू माँ, मैं घर का काम अकेले ही करती हूँ। हाँ बहू, और मैं तुम्हारी गलतियाँ अकेले ही निकालती हूँ। बात कुछ समझ न आए। वैसे दिमाग तो मेरा शार्प है, बस चालू होने में थोड़ा टाइम लगता है। सासू माँ, मैं आईने में बहुत मोटी दिख रही हूँ। बहू, आईने को दोष मत दे, वो सच बोलता है। बहू, काम जल्दी जल्दी करो। सासू माँ, वाईफाई चालू हो जाए, फिर मैं भी काम जल्दी जल्दी करूंगी। No. बहू, आज तूने जल्दी उठ क्यों लिया? वो सासू माँ, आज अलार्म ने डराया नहीं, प्यार किया। No. आई, मला स्वप्नात देव भेटला. हो, तर काय म्हटला? तुझ्या सासूचं ऐकू नकोस. प्रभु हे हरि नाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? बात कुछ समझ न। आई, मला वाटते मी खूप सुंदर आहे. म्हणूनच तर म्हणते, मा मुलगा कसा या अंध प्रेमात पडला. प्रभु हे हरि नाम कृष्ण जगन्नाथ. बात कुछ समझ न आए. सासूबाई, मी तुम्हाला घेऊन जाणार. मला नको घेऊन जाऊ, माझ्या नवऱ्याला घेऊन जाय, रोज भांडतोय. सुनबाई, परत टीव्ही बघायला बसली तू, स्वतः फोन कराय. आव सासूबाई, मी तर फक्त टीव्हीला सप्लाय मारत होते, स्वयंपाक तर कव्वाचा केलाय. प्रभु हे हरि नाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? राग आल्यावर बायका भांडी का आपटतात, कारण या भांड्यावर नवऱ्याचं नाव असतंय. तेवढं नवऱ्याला कळलं का? प्रभु हे हरि नाम कृष्ण. सासूबाई, मी केस सासून किती सुंदर चांदी घेतली बघा ना. तुमचे आणि माझे मिळून केस होते, ते मी विकले आणि ही चांदी घेतली बघा ना, किती सुंदर आहे ना. अहो माय बाई, म्हणत म्हणते मटकलं कसं पडत चाललंय. रोज मी केस कोण कापत आहे बाई, रोज कापत बाई. आणि मग चांदी घेतली, जे इकडं ती चांदी. बात कुछ समझ न आए. कमी का हमने पाई. सासूबाई, मला ना तुमची एक गोष्ट पटलीच नाही. मै मम्मीनं तुमच्या पोरीच्या लग्नात लय मोठा आहे दिलता, रॅक, कपाट, फ्रीज. तुम्ही काय दिलं माझ्या लग्नात? देत नसतेत मग नुसतं घेत असतेत का? आव सुनबाई, स्वतःच्या सुनाच्या लग्नात देत नसतेत. सासूबाई, मला ना तुमची एक गोष्ट पटलीच नाही.
मै मम्मी ना तुमच्या पोरीच्या लग्नात लय मोठा आहे गेलता रिया कपाट फ्रीज तुम्ही काय दिलं माझ्या लग्न आव सुनबाई स्वतःच्या सुनाच्या लग्नात देत नसतेत मग नुसतं घेत असतेत का हे प्रभु हे हरि नाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदी ये क्या हुआ बात कुछ समझ न आए